एक महत्त्वाची बातमी, व्यवसाय सुलभतेच्या यादीमध्ये राज्याचं स्थान घसरल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर नीती आयोगाचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंनी हे विधान केलंय। सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राची बदनामी करू नये असं यावर बावनकुळे म्हणाले। त्यांनी करार केले ते महाराष्ट्राच्याच लोकांची केले, ज्याचा मला सार्थ अभिमान, आनंद वाटला। सज्जन जिंदालांचा करार झाला, अमित कल्याणींचा करार झाला, पण त्याच्यासाठी दावोसला जायची खरंच गरज होती का, हा एक मोठा प्रश्न आहे। पण इन्व्हेस्टमेंट्स राज्यात येणार असतील तर त्याचं स्वागतच आहे, पण ॲट द सेम टाइम याच नीती आयोगमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र खाली गेलंय रँकिंग। का गेलंय रँकिंग? याचा अर्थ एक्स्टॉर्शन हा एक अविभाज्य भाग झाला ना। क्लिअरन्सेस वेळेवर मिळत नाहीत, एक्स्टॉर्शन होतंय, मग इन्व्हेस्टमेंट्समध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र खाली गेलं। इट्स ऑल को रिलेटिंग टू इच अदर, इट्स नॉट रॉकेट सायन्स, इट्स व्हेरी सिम्पल सायन्स। सुप्रियाताईंनी जरा अभ्यास केला पाहिजे की त्या राज्याची बरोबरी आपल्या राज्याला करून आपल्या राज्याची बदनामी करू नये। सुप्रियाताई तरी महाराष्ट्रात राहतात आहे, महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची बदनामी करणे योग्य नाही। महाराष्ट्राचा विकास आणि इतर राज्याचा विकास हा त्यांनी बघून घेतला पाहिजे। त्या महाराष्ट्रात फिरतात, त्यांना कळतं महाराष्ट्र किती समोर चालला आहे, महाराष्ट्राने काय काय योजना दिल्या आहेत, महाराष्ट्राने सक्सेसफुली काय काय जनतेकरता ज्या योजना केल्या त्या पूर्ण करतायत। देवेंद्र फडणवीस सरकार हे 100% नीती आयोगाचे सर्वेक्षणामध्ये पास होईल आणि देशामधले सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून काम करेल आणि काम करताय।